आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर किरण कांबळे सर, जे मागच्या 10-12 वर्षांपासून अतिशय उत्तमरित्या धुळे जिल्ह्यात काम करतात. अनेक रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्ट्सवर त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे. सो त्यांच्या एकंदर या अनुभवाबद्दल, प्रवासाबद्दल आज आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. तो सगळ्यात आधी मला विचारायचं म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की मलाही या क्षेत्रात गेलं पाहिजे? काय सांगाल? मी 12वी कॉमर्समधनं केलं होतं. अच्छा. त्यानंतर माझं 12वी नंतर मी ITI केलं, ड्रॉसमन सिव्हिल. हो. ड्रॉसमन सिव्हिल नंतर मी M.Com पण केलं. M.Com केल्यानंतर मी या क्षेत्राकडे वळलो. बरं. ITI असताना मी 500 रुपये रोजाने, 500 रुपये मंथलीनी काम करायला जायचो. बापरे. त्यावेळेस ॲटलास सायकलवर मी पूर्ण धुळे शहर कमीत कमी 14 ते 15 किलोमीटर मी पूर्ण धुळे शहरामध्ये फिरायचो. पहिलं वर्ष मी 500 रुपयात काम केलं. नंतर मी 1500 रुपये मला पर मंथ आमचे गुरु सुनील महालेराव साहेब यांच्याकडे मी काम केलं. आणि तिथेच मी शिकलो आणि ते ठरवलं की माझं ध्येय आता मी या क्षेत्रातच करायचं, बांधकाम या क्षेत्रातच करायचं. आणि तेव्हापासून माझी जी सुरुवात झाली, मी कधीही मागं वळून बघितलं नाही. बरोबर. प्रत्येक वेळेस काही अडचण आली तर आमचे जे गुरु आहेत सुनीलजी महाले त्यांच्याशी मी कंटिन्यू, आताही मी त्यांच्याचकडे काम करतो. मी माझा स्वतःचा व्यवसाय सांभाळून संध्याकाळचे प्रत्येक 2 तास मी ऑफिसला असतो. आणि डिप्लोमा ITI ड्रॉसमन केल्यानंतर ह्या क्षेत्रात मी त्यांच्याकडे काम करत असताना मी डिप्लोमा केला. आणि आता चांगल्या प्रकारे मी उत्तमरित्या रो हाऊस, बंगलोज, लेआउट, प्लॉट सँक्शन वगैरे हे सगळे कामं मी धुळे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातलेही सांभाळतो. सो तुम्ही म्हणला तसं जेव्हा तुम्ही हा केलात, आणि अर्थात कोणतरी गुरु आयुष्यात लागतोच, जो आपल्या आयुष्याला कलाटणी देतो किंवा एका वेगळ्या रस्त्यावर नेऊन ठेवतो. त्याप्रमाणे तुम्हाला गुरुचा तर सपोर्ट मिळाला. मग त्याच्यानंतर जो पहिला इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट केला त्याचा अनुभव कसा होता? कारण तेव्हा गुरुची साथ नसते, तेव्हा आपण आपलं करायचं असतं. पहिला इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट मी माझा बालपणाचा मित्र गौरव अहिराव, तो देशोन्नतीचा आज उपसंपादक आहे, त्याचा पहिला प्रोजेक्ट केला. माझ्या आयुष्यातला पहिला प्रोजेक्ट. बरं. त्यांनी सांगितलं तू कसंही काम कर, पण हे तुझ्या घराचं काम आहे हे समजून तू काम कर. मग मी माझ्या पहिल्या आयुष्यातला प्रोजेक्ट मी केला असेल तर माझ्या मित्राचा केला, गौरव अहिरावचा. आणि तेही विथ मटेरियल, कमीत कमी रेट मध्ये मी काम केलं होतं त्यावेळेस. आणि त्या उत्तमरित्या खूप छान असं 2500 स्क्वेअर फुटाचं मी त्याचं घर बांधलं. वा वा वा. सो तो कसा होता अनुभव? तेव्हा काही अडचणी आल्या? पुन्हा सरांची कधी मदत घ्यावी लागली? खूप अडचणी आल्या, पण त्या अडचणींना सामोरे गेलो. कारण की सरांकडे असताना प्रत्येक साईटवर जायचो आणि प्रत्येक साईटवरती जे आमचे मिस्त्री आहेत, कलीम मिस्त्री वगैरे, त्यांच्याकडनं मी प्रत्येक गोष्ट समजावून घ्यायचो. याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस ते मला सांगायची. आणि आज पण मी ते माझ्यासोबत काम करतात. म्हणजे खूप छोटा असताना त्यांनी मला लहानपणापासून बघितलं होतं. बिकट परिस्थिती होती घरातली, आई मजुरी, वडील मजुरी करायचे. 6x20च्या घरामध्ये आम्ही राहायचो. आणि आज स्वतःच्या म्हणजे गुरुच्या आशीर्वादाने पाठीवर जो भक्कम हात झाला आजीचा, ज्यावेळेस आजी आहेत नसताना ज्यावेळेस त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला त्यावेळेस खूप बिकट परिस्थिती होती. त्याच्यानंतर मी खूप स्ट्रगल केलं, सरांनी खूप साथ दिली. त्याच्यानंतर आमचे जे गुरु आहेत दुसरे, उमेश अग्रवालराव साहेब, यांनी खूप मदत केली. प्रत्येकाने ज्यावेळेस काही अडचण आली ते मी प्रत्येकाला विचारायचो आणि ते प्रत्येक जण मला त्यावेळेस सांगायचे की नाही, मी आहे तुझ्या पाठीशी. आजही माझ्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहतात. त्यामुळे आजपर्यंत कुठलीही अडचण निर्माण झाली नाही आणि यापुढेही होणार नाही. कारण की गुरूंसोबत असल्यामुळे अजूनही व्यवस्थित चालू आहे सर्व. वा वा वा. नाही, खरंच आहे. आपण जर सुरुवातीला म्हणलं तसं त्यांची साथ कायम असते. तर आता मला असं विचारायचं आहे, मागच्या इतक्या वर्षांपासून हे तुम्ही फील्ड बघताय, तर त्यामध्ये कामगार हा सगळ्यात केंद्रस्थानी असतो कायम या कुठल्याही कन्स्ट्रक्शनच्या, आणि लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री असल्यामुळे. पण त्याच्यात अकुशल कामगारांचं प्रमाण सुद्धा खूप मोठं आहे. आणि अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे बऱ्याचदा धोकादायक पण ठरू शकतं. तर त्याबद्दल तुमचं काय मत?
जे अकुशल कामगार आहेत असं आपण म्हटलं जातं, हम्म, पण ते अकुशल कामगारच खूप उत्तमरित्या काम करत असतात. हम्म, आम्ही त्यांना जर कधी एकदा ड्रॉइंग समजावून सांगितली हम्म, तर ते त्याप्रमाणे नेहमी काम करत असतात. पण आम्हाला अडचण हीच निर्माण होते की आम्ही प्रत्येक वेळेस त्यांना ड्रॉइंग समजावून सांगण्यासाठी आम्ही त्यामध्ये त्यांना मापं वगैरे क्लिअर करून देतो. त्याच्यामुळे ते त्याप्रमाणे काम करत असतात. बरोबर. दुसरं कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन हा अतिशय महत्वाचा असतो, हो, कारण प्लॅनिंग स्टेजशिवाय हो. तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. तर प्लॅन या स्टेजचं महत्व कसं आहे आणि तुम्ही त्याच्यावर कसं काम करता रेसिडेन्शियल मध्ये पर्टिक्युलर? हां, रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं केंद्रस्थान आम्ही ठेवतो, तर दिशा आणि वास्तू. वास्तूनुसार आम्ही प्लॅन बनवतो आणि वास्तूतच आम्ही 100% प्लॅन बनवण्याचा प्रयत्न करतो. वास्तूनुसार कधी प्लॅन बनवला नाही, बरोबर. तर मालकालाही आवडत नाही. मालक इतरस्थ लोकांना भेटत असतात. हम्म, एक ब्राह्मण असो किंवा वास्तुतज्ञ असो, हम्म, मग त्यावेळेस तो प्रोजेक्ट रद्द होण्याची खूप दाट शक्यता असते. हम्म. असं होऊ नये म्हणून आम्ही वास्तू केंद्रस्थानी ठेवून तर त्यानुसारच प्लॅन बनवत प्लॅन असतो. बनवत असतो. तर दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये काम करताना बऱ्याचदा त्या कस्टमरचं असं म्हणणं असतं की माझं बजेट थोडं कमी आहे किंवा इतक्याच बजेटमध्ये मला बसवून द्या. तर अशा वेळेला मग तुम्ही क्वालिटी कॉम्प्रोमाइज न करता त्या बजेटमध्ये कसं काय ते घर ऍडजस्ट करून देता? अशा वेळेस आम्ही ज्यावेळेस एका अर्ध्या ओनरने सांगितलं की बा माझा बजेट फक्त 12च लाखाचा आहे, हम्म, तर आम्ही त्यानुसार प्लॅन तयार करत असतो. हम्म, कारण की 12 लाखाच्या बिल्टअप हिशोबाने त्याचा आम्ही सगळं बिल्टअप वगैरे प्लॉटचा बिल्टअप वगैरे हम्म. सगळं क्लिअर करून त्यानुसारच आम्ही प्लॅन वगैरे तयार करत असतो बरोबर. आणि मालकही सॅटिस्फाईड राहील याच पद्धतीने आम्ही काम करतो. हम्म. दुसरं, एक चांगलं क्वालिटी कन्स्ट्रक्शन करण्यासाठी तुम्हाला काय मुद्दे महत्वाचे वाटतात की ज्याच्यावर जर लक्ष दिलं तर एक चांगलं दर्जेदार बांधकाम होऊ शकतं? स्टील, रेती, खडी, सिमेंट हम्म, हे जे 4 गोष्टी आहेत, हे यात आम्ही कुठल्याही पद्धतीने कॉम्प्रोमाइज करत नाही. ओके. त्यामुळे क्वालिटी वर्कच काम होत असतं. बरोबर. दुसरं, तुम्ही आता मूळचे धुळ्याचे आहात आणि इथं इतके वर्ष काम करताय म्हणून हे क्षेत्र पण तुम्ही बदलताना बघताय. तर एक इंजिनियर म्हणून धुळे शहराच्या विकासाचं व्हिजन असं तुम्हाला जर विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे पहिले येतात की ज्या मुद्द्यांवर पुढच्या 10-15 वर्षात खरं तर महत्वाचं काम झालं पाहिजे एकंदर धुळे शहराच्या विकासासाठी? सगळ्यात महत्त्वाचे धुळे शहराचे रस्ते, हम्म, त्यानुसार इंडस्ट्रियल एरिया, हम्म, MIDC. जर इथे चांगल्या प्रमाणात काम झालं, हम्म, व्यवस्थित काम झालं, क्वालिटी वर्क काम झालं, हम्म, तर धुळे शहरामध्ये गेल्या 15-20 वर्ष कुठल्याही पद्धतीने बेरोजगार कोणी राहणार नाही आणि त्रास होणार नाही. हम्म. पण मग हे करताना शासनाकडनं काय अपेक्षा आहेत असं तुम्हाला वाटतं की शासन कशा पद्धतीने मदत करू शकते या सगळ्यात? शासनाकडनं तर खूप अपेक्षा असतात. हम्म, प्रत्येक वेळेस इलेक्शन असो, राजकीय मुद्दा, ते लेबर आणि त्यांच्यावरच भर दिला जातो. पण शासनाकडनं अपेक्षा खूप आहे. पण त्याचा हम्म, जो प्रोटोकॉल असतो ना, हम्म, हम्म, तो कोणी पाळताना दिसत नाही. कारण की आम्ही प्रत्यक्षात मीही शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो. हम्म. आता मी सध्या काम करत नाही. पण सांगायचा मुद्दा आहे, शासनाकडं खूप पाठपुरावा केला जातो. पण शासनाकडनं पाठपुराव्याची दखल घेतली जात नाही. फक्त हम्म, पत्र घेतलं जातं. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. हम्म. त्यामुळे या तुम्हाला असं वाटतं की शासनानं विशेषतः या मुद्द्यांवर काम केलं पाहिजे? हो, करायला हवं. दुसरं असं आहे की तुम्ही आता इतके प्रोजेक्ट केल्यानंतर एखादा जर आयकॉनिक प्रोजेक्ट तुमचा आठवतोय का की जो करताना तुम्हाला वेगळा आनंद मिळाला किंवा समाधान मिळालं किंवा काहीतरी मी वेगळं केलं या प्रोजेक्टमध्ये? हां, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा माझ्या भावाचं घर, वा. आत्ते भावाचं बर. घर. अच्छा. म्हणजे घरगुती वादामुळे असं सांगण्यात आलं होतं, की बुवा हा इंजिनियर नाहीये आणि त्याच अच्छा. आत्या भावाचं काम मी केलं. अच्छा. म्हणजे आत्या भावाच्या दिराच्या मुलाचं काम. बर, बर. ते काम मी केलं हम्म, आणि त्यावेळेस पूर्ण माझ्या समाजातले लोक ज्यावेळेस आले हम्म, आणि ते घर बघितलं, तर हम्म. प्रत्येकाने असं सांगितलं, की किरण खरंच आम्हाला सांगण्यात वेगळं आलं होतं आणि आम्ही प्रत्यक्षात वेगळं बघतोय. बरोबर, खूप बरोबर. त्यांना आनंद झाला. हम्म, हम्म. त्यानंतर मी माझ्या समाजातले 11 प्रोजेक्ट केले आणि क्या आता त्यातले 4 प्रोजेक्ट कंटिन्यू चालू आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. हा Very माझा good. वेगळा अनुभव होता. वेगळा अनुभव ज्यावेळेस होता. प्रत्येकाला सांगण्यात आलं होतं, की बा घरगुती वादामुळे सांगण्यात आलं होतं, की हा इंजिनियर नाहीये, हा काम करतो. मी माझ्या गुरुकडं आजही काम करतो. मी हो. नाही म्हणत नाही. नाही. पण मी माझं काम सांभाळून त्यांचं काम सांभाळतो हम्म, हम्म, हम्म. आणि त्यानुसार जे घडलं मी त्याला कुठल्याही प्रकारचं काहीच उत्तर दिलं नाही. हम्म, आणि ज्यावेळेस मी काम केलं, माझ्या भावाचं घर केलं, हम्म. ते 3,500 स्क्वेअर फुटाचं ज्यावेळेस घर क्या केलं, बात आहे. एकदम हम्म. सुंदर असं
त्यावेळेस पूर्ण समाज ज्यावेळेस आला ते घर बघायला, घरभरणीच्या वेळेस, वा. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की नाही, खरंच खूप सुंदर असं घर केलं. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने मी त्या कौटुंबिक वादाला प्रत्युत्तर देऊ शकलो. तो माझा क्या बात आहे. सगळ्यात वेगळा आनंद होता. क्या बात आहे. खरंच आहे, म्हणजे अशा याला तुमच्या कामातून तुम्ही उत्तर दिलं हो, आणि ते तुमच्या नावासाठी सगळ्यात महत्वाचं भविष्यात हो. ठरलं. दुसरं मगाशी तुम्ही एक सांगितलं, जो पहिला प्रोजेक्ट जेव्हा काम करताना काही अडचणी आल्या. दुसरं असं आणखीन एक विचारायचं, ते म्हणजे या क्षेत्रात आता जे नवीन तरुण मित्र तुमचे येत आहेत, तरुण इंजिनियर्स येत आहेत, तर त्यांना तुम्ही एक मित्र म्हणून काय सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? त्यांना मित्र म्हणून हाच एक सल्ला देऊ शकतो, तुम्ही कुठल्याही पद्धती क्वालिटीच काम करायचं. रेट तोडून काम करू नका. रेट तोडून जर तुम्ही काम करत असणार तर मूळ ते काम घेऊ नका. असं होतं की ज्यावेळेस बाजारातल्या म्हणजे बाजारभावापेक्षा तुम्ही ज्यावेळेस रेट तोडून काम घेत असतात त्यावेळेस ते क्वालिटी राहत नाही आणि तुम्हाला ते काम सोडून जावं लागतं. असं करू नका. ते काम तुम्ही क्वालिटीवर 2 पैसे जास्त घ्या पण क्वालिटीवर काम करा. बरोबर. दुसरं कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील आणि सिमेंट हे 2 महत्वाचे घटक असतात. तर मग स्टील निवडताना तुम्ही त्यातले काय पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ते स्टील सिलेक्ट करता बांधकामासाठी? स्टील ज्या आम्ही आता आयकॉन आणि पोलाद, पहिले पोलाद जास्त वापरत होतो, आता आयकॉन वापरतो. आयकॉन ह्यासाठी वापरतो, सगळ्यात महत्वाचं रेट पण कन्सिडर करतो आम्ही. त्यानंतर त्याची लवचिकता चेक केली जाते, त्याची लाईफ किती आहे, त्याची ज्यावेळेस टेस्टिंग होत असते ते सगळं आम्ही बघूनच स्टील वापरतो. जास्त करून आम्ही आता आयकॉन आणि पोलाद, हे पोलाद खूप वापरत होतो पण पोलाद आम्ही आता जास्त करून वापरत नाही. आयकॉन खूप मोठ्या प्रमाणात वापरतो. माझ्या प्रत्येक रो हाऊसवर आता पण सध्या 25 रो हाऊस चालू, 25च्या 25 रो हाऊस वरती आयकॉन हेच स्टील आम्ही वापरतो. क्या बात आहे. सो तुम्ही आयकॉन इतकं मोठ्या प्रमाणात वापरत असेल याचाच अर्थ तुमचा त्याच्यावर विश्वास आहे आणि तुम्हाला खात्री आहे दर्जेदार बांधकामाची. तर मग आयकॉनच्या सर्व्हिसेस बद्दल काही सांगाल का? प्रॉडक्ट म्हणजे त्यांची अवेलेबिलिटी असेल, तुम्ही त्यांचा स्टाफ असेल, त्यांची कॉस्ट असेल वगैरे याबद्दल? सगळ्यात चांगलं तर कॉस्ट खूप इतर स्टीलपेक्षा आम्हाला कमीच भेटते. आणि आमचं स्टील जे पण आमच्या रो हाऊस वरती येतं ते आम्ही आमचे मित्र जिग्नेश पटेल यांच्याकडनंच घेत असतो. आणि विशेष म्हणजे ते सांभाळून घेतात, आम्हाला साईट वर्क देतात. एक दीड महिन्याच्या आमच्या रो हाऊसला कसं असतं, ज्यावेळेस कस्टमर असतात त्याच्यानुसार बुकिंग झाल्यावरती काहींचं पेमेंट येतं, काहींचं पेमेंट नंतर येतं. म्हणून आमचे जे पार्टनर असतात ते नेहमी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात साईट भेटते, त्याच्यामुळे आम्ही आयकॉनला सगळ्यात पहिले प्राधान्य देतो. क्या बात. सो हे होते इंजिनियर किरण कांबळे सर आणि त्यांनी अतिशय उत्तमरित्या आपले अनुभव सांगितले. सगळ्यात महत्त्वाचा त्यांनी जो अनुभव सांगितला ते म्हणजे तुमचं कामच तुमच्या नावासाठी सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. जर तुम्ही काम दर्जेदार केलं तर ऑटोमॅटिकली लोक तुमच्या कामाचं कौतुक करतील आणि जेव्हा तुमच्या कामाचं कौतुक करतील तेव्हाच तुम्हाला पुढचं काम मिळण्यासाठी मदत होईल. सो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार की तुम्ही आज इथे आलात, बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात आणि येणाऱ्या आगामी काळात असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.